आपले खाते नसल्यास म्हणजे आपण प्रथमच नोंदणी करत आहोत तर आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे। तर त्यासाठी या स्टेप फॉलो करायच्या आहेत। संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे आपल्याला स्टेप बाय स्टेप माहिती मिळणार आहे। पोलीस भरती 2024 यामधील पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे। आज दिनांक 5 मार्च 2024 रोजी पासून ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज करू शकता। तर ही ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धती आपण रजिस्ट्रेशन पासून ते आपली ऍप्लिकेशन प्रिंट आउट काढण्यापर्यंत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ थोडाही स्किप न करता आपण संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। लॅपटॉपवरील प्रक्रिया आपण प्रथम बघूया। चला मग सुरू करूया। मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर हे पेज ओपन होणार आहे। महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022-23 या पेजवर आपल्याला मुख्य प्रश्न, भरतीचे नियम, सूचना आणि नेहमीचे प्रश्न अशा टॅब दिसणार आहेत। नवीन उमेदवार नोंदणीसाठी अर्ज करण्याचे 4 सुलभ टप्पे आहेत। 4 स्टेप मध्ये आपल्याला नोंदणी, लॉग इन, अर्ज करायचा आहे आणि नंतर शुल्क भरून आपल्याला आपले ऍप्लिकेशन प्रिंट आउट काढायचे आहे। अर्ज सुरू होण्याची तारीख 5 मार्च 2024 ते शेवट होण्याची तारीख 31 मार्च 2024 असणार आहे आणि परीक्षेची फीसही आपण या दरम्यान भरू शकता। त्यानंतर आपण अर्जदारासाठी सूचना बघू शकता, जाहिरात बघू शकता आणि महत्वाच्या काही सूचना आहेत त्या पण आपण वाचून घेऊ शकता। आपल्याला कोणत्या ठिकाणाहून फॉर्म भरायचा आहे हे आपल्याला जाहिरातीमधून कळणार आहे, त्यामुळे आपण जाहिरात सविस्तर वाचून घेणे गरजेचे आहे। त्यानंतर आपण टॅब मध्ये नवीन नोंदणी करा या ठिकाणी क्लिक करून घेऊया। त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण जर मोबाईलवर फॉर्म भरत असाल तर आपल्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो आहे की मोबाईलवर डेस्कटॉप साइट ओपन करूनच आपण हा फॉर्म भरायचा आहे। चला मग बघूया कसा भरायचा आहे पोलीस भरतीचा फॉर्म। या ठिकाणी आपल्याला युजर नेम म्हणजेच ईमेल आयडी एंटर करून घ्यायचा आहे। त्यानंतर दुसऱ्या रकान्यामध्ये पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यासमोरील रकान्यात रिटाईप करायचा आहे पासवर्ड। त्यानंतर आपला मोबाईल नंबर जो की चालू आहे आणि मित्रांनो ईमेल आणि पासवर्ड जमा म्हणजे लिहून ठेवायचा आहे कुठेतरी एकदम सुरक्षित ठिकाणी। पूर्ण भरती प्रक्रिया होईपर्यंत आपल्याला मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि पासवर्ड लागणारच आहे, त्यामुळे तो सुरक्षित कुठेतरी लिहून ठेवायचा आहे। त्यानंतर खालच्या स्टेप मध्ये आपल्याला पूर्ण नाव टाकायचं आहे। यामध्ये स्वतःचे नाव, वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव आणि आडनाव अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर आपले मराठीमध्ये ऑटोमॅटिक नाव येणार आहे आणि जर मराठीमध्ये ऑटोमॅटिक नाव नाही आले तर आपण थोडा बहुत चेंज करून म्हणजे बदल करून आपले नाव जे आहे जसे आहेत तसे टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर आपलं जेंडर सिलेक्ट करायचं आहे म्हणजे मेल, फिमेल किंवा ट्रान्सजेंडर। त्यानंतर आपल्याला कंपल्सरी मध्ये आधार क्रमांक लागणार आहे। ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला इथे एक चेक बॉक्स दिसणार आहे। चेक बॉक्स मध्ये टिक करून मी सूचना वाचल्या आहेत आणि त्यानंतर कॅप्चा फिल करून रजिस्टर बटन वर क्लिक करायचे आहे। मित्रांनो, पासवर्ड हा आपल्याला 8 ते 20 अंकी टाकायचा आहे, ज्यामध्ये एक कॅपिटल असेल किंवा बाकी स्मॉल असतील किंवा एक स्मॉल असेल बाकी कॅपिटल। त्यानंतर स्टार, @ हॅश अशा प्रकारचे सिम्बॉलही वापरून आपल्याला पासवर्ड तयार करायचा आहे। संपूर्ण माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला यातूनच कळणार आहे। आता बघा, तुम्ही पासवर्ड तयार करताना जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर मेसेज करून आपण विचारू शकता। चला मग ही माहिती भरून घेतो आणि रजिस्ट्रेशन करून घेतो। त्यानंतर पुढील स्टेप बद्दल माहिती बघूया। मित्रांनो, रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आपल्या जीमेल मध्ये मेल येणार आहे। त्या मेलवर आपल्याला क्लिक करून पुढील प्रक्रिया पूर्ण करायची आहे। यू आर सक्सेसफुली रजिस्टर्ड विथ महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट. प्लीज लॉग इन विथ युअर ईमेल आयडी ॲज युजर नेम अँड पासवर्ड प्रोव्हाइडेड ॲट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन. आपल्याला ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी आपण टाकून घ्यायचा आहे ईमेल आयडी आणि पासवर्ड। त्यानंतर आपल्याला कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे आणि नंतर लॉग इन या बटनवर क्लिक करून लॉग इन करून घ्यायचे आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता पूर्ण आपली रजिस्ट्रेशनची माहिती आलेली आहे। अर्जाची प्रत क्रमांक, ऍप्लिकेशन नंबर उपलब्ध झाल्यानंतर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होणार आहे। यानंतर आपल्याला इथे दिसत आहे मुख्य प्रश्न, अर्ज
आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा. पदासाठी अर्ज करा. तर आपल्याला पदासाठी अर्ज करा या बटनवर क्लिक करायचे आहे. या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट त्यांनी या सूचना आहेत ना या वाचून घ्यायच्या आहेत आणि यानुसार आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे. सर्व माहिती भरायची आहे. या ठिकाणी स्वतःचे नाव टाकायचे आहे, त्यानंतर वडिलांचे नाव आणि नंतर आडनाव, त्यानंतर आईचे नाव टाकायचे आहे, त्यानंतर स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव आणि आईचे नाव हे मराठी भाषेमध्ये, त्यानंतर पद, कोणत्या पदासाठी आपण अर्ज करत आहोत याबद्दलची माहिती आपण इथे टाकून घ्यायची आहे. जाहिरात बघितल्यानंतर आपण ठरवले असेलच की कशासाठी फॉर्म भरायचा आहे. पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर कॉन्स्टेबल, SRPF, बँड्समन किंवा प्रिझन कॉन्स्टेबल. आणि त्यानंतर आपण येथील घटक सिलेक्ट केल्यानंतर, पद सिलेक्ट केल्यानंतर आपल्या समोर घटक येणार आहेत. कोणत्या सिटीमधून आपल्याला फॉर्म भरायचा आहे ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर पुढील माहिती आपण बघून घेऊया. संपूर्ण माहिती भरल्यानंतर पुढील प्रश्न यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर पुढे ही माहिती विचारलेली आहे, तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीस पात्र आहात का? असेल तर हो करायचं आहे, नसेल तर नाही. पात्र गुणवत्ताधारक खेळाडू आहात का? असेल तर हो करायचं आहे मित्रांनो. आणि त्यासाठी आपल्याला सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. अंशकालीन आहेत का? हो असेल तर हो करायचं आहे, नसेल तर नाही. प्रकल्पग्रस्त नाही. माजी सैनिक, हे तुमचं हो असेल तर हो करायचं आहे आणि आपले डॉक्युमेंट त्या दृष्टीने रेडी असायला हवे. भूकंपग्रस्त आहेत का? असेल तर हो, नसेल तर नाही. होमगार्ड आहेत का? असेल तर हो. पोलीस पाल्य असेल तर हो किंवा नाही. आपण अनाथ आहात का? असेल तर हो, नसेल तर नाही. आपण माजी सैनिकावर अवलंबून असलेले उमेदवार आहात का? असेल तर होय करायचं आहे. ज्या जात प्रवर्गातून अर्ज करणे इच्छितो तो निवडलेला प्रवर्ग. तर कोणत्या प्रवर्गातून आपण फॉर्म भरत आहात ते इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जात प्रमाणपत्राबद्दलची माहिती भरून घ्यायची आहे. आणि आपण ओपन मधून असाल तर आपल्यासाठी कुठलीही माहिती कास्ट बद्दलची देण्याची गरज नाही. त्यानंतर आपले शिक्षण 12वी असेल तर 12वी टाकायचं आहे. उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक, या ठिकाणी आपला पासिंग नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपली डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. आपले जर वय 28 वर्षापेक्षा जास्त असेल तर आपण हा फॉर्म भरू शकणार नाही. ही संपूर्ण माहिती मी भरून घेतो आणि त्यानंतर आपण पुढील माहिती बघूया. मित्रांनो, आपल्याला फॉर्म भरताना किंवा फोटो सिग्नेचर अपलोड करताना काही अडचणी उद्भवल्या असतील तर आपण कमेंट करून विचारू शकता. त्या सर्व प्रश्नांचे निराकरण तसेच त्या फोटो आणि सिग्नेचर विशिष्ट साईज मध्ये कशा अपलोड करायच्या याबद्दलची माहिती तुम्हाला जर हवी असेल तर कमेंट करून विचारा. त्याबद्दल माहिती दिल्या जाईल. अशाच नवनवीन अपडेटसाठी ॲग्रीकट्टा YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.